शिरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी अद्याप देखील अवैधपणे वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून महसूल प्रशासन मात्र त्याविषयी केवळ बघ्याचीच भूमिका बजावत आहे। अशाच पद्धतीने वाळूची चोरटी वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर हे थेट शेतातील एका घरात शिरल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष बाब म्हणजे महसूल विभागाला या घटनेची माहिती दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी महसूल विभागाचा कुठलाही अधिकारी मात्र दाखल झाला नाही। उपरपिंड भागातून या अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू होती, त्यामुळे अशा अवैध वाळू वाहतुकीला थेट प्रशासनाचाच पाठिंबा मिळत असल्याचे यातून उघड होते। तालुक्यातील शिंगावे गावातील शेतकरी भरत विश्वास कुवर यांच्या शेतातील घरात हे ट्रॅक्टर शिरले। या ठिकाणी त्यांच्या शेताचा राखणदार वास्तव्यास आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी येथे बांधण्यात आलेल्या शेळ्या मात्र यात गंभीररित्या जखमी झाल्या आहेत। अशा प्रकारे शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडवून वेळप्रसंगी सर्वसामान्यांच्या जीवावर उठणाऱ्या अवैध वाळू उपसा तसेच वाहतुकीवर प्रशासनाने लगाम लावावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे।